बटाट्याची लागवड तशी सोपी आणि बटाट्याचे पदार्थ पण सोपे, तो पटकन शिजतो. असे पदार्थ करणारी जी लोक आहेत ती अत्यंत मूर्ख, बेजबाबदार आणि आळशी आहेत असा समज उच्चभ्रूंमध्ये पसरला. त्यामुळे ते गरिबांचं खाणं म्हणून ठरलं. पुण्यात चहा प्रकरण झालं होतं. चहा प्यायल्यामुळे लोकांवर बहिष्कार पडला आणि मग ह्याच्या नात्यात तो, त्याच्या नात्यात तो, असं करत करत सगळ्यांवरच बहिष्कार. वेदांमध्ये, पुराणांमध्ये कुठेही चहाचा उल्लेख नसल्यामुळे चहा आपल्याला निषिद्ध आहे. तर त्यावर टिळकांनी विचारलं होतं, मग बटाटा पण वेदांमध्ये नाही, पुराणांमध्ये नाही, तो कसा तुम्हाला चालतो तुमच्या पंक्तींमध्ये? बटाटा उपासाच्या पदार्थांमध्ये कसा आला? कारण आपण आता जे पदार्थ खातो ते सगळे बाहेरूनच आलेले आहेत. की भीती निर्मूलन करण्याचं सगळ्यात मोठं काम आपल्याकडे कोणी केलं असेल तर ते महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. त्यांची जी मांजरीजवळ जमीन होती तिथे त्यांनी ही सगळी पिकं लावली होती. तिथे ते सगळ्या शेतकऱ्यांना बोलवायचे. सावित्रीबाई सगळ्यांसाठी भाकरी घेऊन यायच्या तिथनं आणि ते सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचे की ही पिकं तुम्ही लावा, याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतील. महात्मा फुल्यांचं शिक्षणाचं जे ऋण आहे ते आपण सतत उल्लेख करत असतो, पण शेतकऱ्यांसाठी आणि एकंदर आपल्यासाठी, कारण ते त्यांनी पिकवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही. त्यातलं महात्मा फुल्यांचं जे कार्य आहे तेही अतुलनीय आहे. आज जगात साधारण बटाट्याच्या 4,500 जाती अस्तित्वात आहेत. आज आहे बटाटा दिवस आणि बटाटा दिवस जरी आज असला तरी वर्षाचे सगळे दिवस आपण बटाटा खातो. अक्षरशः ज्यात त्यात बटाटा असतो. आपल्या चिप्स पासून ते भाजीपर्यंत, रश्शापासून ते आपल्या बिर्याणीपर्यंत अनेक ठिकाणी आपण बटाटा वापरतो. बटाटा आपला लाडका आहे. पण ह्या बटाट्याला खूप मोठा इतिहास आहे. तर ह्या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्यासोबत आहे खाद्य संस्कृतीचा आणि खाद्य अभ्यासक चिन्मय दामले. आपण चिन्मयशी बोलणार आहोत बटाट्याविषयी. पण बटाटा कुठून आला? म्हणजे आता जेव्हा आपल्याकडे मध्ये मध्ये अशी येते परदेशी पदार्थांची यादी, हे आपले नव्हते, नंतर आपल्याकडे आले असे, तर बटाट्याचं नाव प्रामुख्याने येतं आणि मिरचीचं सुद्धा येतं. तर हे आपल्याकडे आले बाहेरून पदार्थ. तर त्याची काय स्टोरी आहे? म्हणजे आज जगात साधारण बटाट्याच्या 4,500 जाती अस्तित्वात आहेत. ओके. आणि त्या सगळ्यांचं मूळ हे दक्षिण आफ्रिकेत आहे. तो तिथला मूळचा, तो शब्दही तिथलाच. कोलंबियन एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यातनं ही सगळी पिकं दक्षिण अमेरिकेतनं जगभर किंवा युरोपमधनं पसरली, ज्याला कोलंबियन एक्सचेंज म्हटलं जातं. तर तशी आपल्याकडे युरोपातनं अनेक पिकं आली जी 16व्या-17व्या शतकापासून याला सुरुवात झाली. त्यात पपई आहे, काजू आहे, कॉलीफ्लॉवर आहे, कोबी आहे, मुळा आहे, बटाटा आहे, असे अनेक आहेत आपल्याकडे आलेले. आपण एक समजून चालतो की 16व्या शतकात पोर्तुगीजांनी आपल्याकडे आणलं, पण हे डिटरमाइन करणं खूप कठीण असतं, ठरवणं, ज्याला एक एजंट्स ऑफ एक्सचेंज असं मी म्हणतो. कारण आपल्याकडे तो तुर्कस्तानातनं खुशकीच्या मार्गाने पण आलेला असू शकतो, तो रशियातनं पण आलेला असू शकतो, चीनमध्ये तो डचांनी नेला, पोर्तुगीजांनी नेला नाही. तर बऱ्याचशा घटना एकाच वेळी घडत असतात आणि आपण त्यावेळी नव्हतो. त्याच्यामुळे आपल्याला लिखित पुरावे किंवा आता जिनोम सिक्वेन्सिंग वगैरे केलं जातं. तर आपण असं समजून चालतो की पोर्तुगीजांनी केलं, पण ते नक्की आपण सांगू शकत नाही. एक मात्र नक्की की 17व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी सुरतेला जी वखार बांधली होती तिथे बटाटा होता. तिथनं कदाचित तो गोव्यात गेला असं मानलं जातं, कारण गोव्यात त्या काळची जी साधनं आहेत त्याला बटाटा सुराता असं म्हणतात, म्हणजे सुरतेहून आलेला बटाटा. आणि रताळं पण त्यावेळी होतं. तर त्याच्यामुळे तो शब्द जो आहे तो रताळ्यासाठी वापरलाय की बटाट्यासाठी हे नक्की कळत नाही. त्यावेळी झालं असं होतं की युरोपात पण बटाटा सगळीकडे पसरत होता आणि युरोपातला जो एलिट वर्ग होता, उच्चभ्रू वर्ग होता, त्याचा त्या पिकाला विरोध होता. ह्याचं कारण एस्थेटिक्स. बटाटा दिसायला ओबडधोबड, तो असा काही देखणा सुंदर नाहीये आणि बटाट्याची लागवड तशी सोपी आणि बटाट्याचे पदार्थ पण सोपे, तो पटकन शिजतो, त्याचं तुम्ही वाटेल ते करू शकता. मग असे पदार्थ करणारी जी लोक आहेत ती अत्यंत मूर्ख, बेजबाबदार आणि आळशी आहेत
असा समज उच्चभ्रूंमध्ये पसरला. त्यामुळे ते गरिबांचं खाणं म्हणून ठरलं. पण 17व्या शतकामध्ये आयर्लंडमध्ये जो दुष्काळ पडला, त्या दुष्काळात बटाट्यामुळे लाखो कोट्यवधी लोक जगली. त्यामुळे वसाहतवादी जी लोक होती त्यांना कळलं की बटाटा हे अत्यंत उपयुक्त पीक आहे. आपल्याकडे मग ब्रिटिश, म्हणजे मला तेच विचारायचं की महाराष्ट्रात कसं आला आपल्याकडे? आपल्याकडे जो आला त्याच्या आधी बटाटा म्हणजे तोपर्यंत इट वॉज अ मायनर गार्डन हे क्रॉप. ब्रिटिश सरदारांच्या किंवा जे श्रीमंत व्यापारी होते त्यांच्या बागेत तो आलेला होता, पण त्याचा प्रसार झालेला नव्हता. 18व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकामध्ये पिकांचा जो प्रसार आहे तो ब्रिटिशांमुळे वाढला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला 1820 साली ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर सोसायटी बंगालात स्थापन झाली. त्यावेळी असं झालं होतं की आपण नवीन पिकं आणायची. त्याचे हेतू काय, तर इथे जे युरोपीय आता येत आहेत, आपल्याला या लोकांवर राज्य करायचं आहे. इथे जे युरोपीय येतील त्यांना इथे परकं वाटता कामा नये. परकं कधी वाटणार नाही जर त्यांच्या सवयीची पिकं फळं इथे आली तर. हे एक. दुसरं, इथल्या लोकांना आपल्याला खायला घालायचं आहे कारण त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की नवीन राज्यकर्ता जेव्हा येतो तेव्हा तो प्रगती विकास असं दाखवण्यासाठी नवीन नवीन काय 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 करतो. मग त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त होतं की बघा आम्ही तुम्हाला नवीन पिकं इथे आणून दिलेली आहेत, म्हणजे आम्ही किती थोर आहोत. तर ही चळवळ त्यावेळी ब्रिटिश वसाहतवादी जे होते त्यांनी सुरू केली. मग कलकत्त्याजवळ श्रीरामपूर आहे, तिथले जे मिशनरी होते ते ॲग्रिकल्चरमध्ये येत होते. आणि त्या काळच्या युरोपियांचं म्हणणं होतं की हे जे भारतीय आहेत हे बेअक्कल आहे, त्यांना काहीही येत नाही, यांना शेती कशी करायची हे आपण शिकवलं पाहिजे. अरे बापरे. त्याला रॅशनलायझिंग असा एक शब्द ते वापरायचे, रॅशनलायझिंग ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर त्यांना आपण शेती शिकवायची, मग नवीन पिकं आणायची. मग ही दोन प्रकारात होती. एक म्हणजे बटाट्यासारखं की जे उपयुक्त होतं, आणि दुसरं पीच, स्ट्रॉबेरी यासारखी, कॉलीफ्लावर, ब्रोकोली यांच्यासारखी देखणी पिकं की जे एस्थेटिकली युरोपियांना आवडेल. आता त्यावेळी दुसरी एक गंमत अशी होती की भाताचा प्रसार पण ब्रिटिशांनी सुरू केला होता. आणि त्याच वेळी उत्तरेतली लोक, पंजाबातली ही गहू खायचे आणि बंगालातली लोक तांदूळ खायचे. त्याच्यातनं एक असं सुरू झालं होतं की गहू खाणारी जी लोक आहेत ते पौरुष, शौर्य दाखवणारी आहेत, आणि तांदूळ खाणारी जी लोक आहेत, राईस खाणारी जी लोक आहेत ती शूर नाही आहेत, ती भित्री आहेत, ती स्त्रैण आहेत. त्यामुळे मग आता पुरुषी काहीतरी तांदूळाला सबस्टिट्यूट पाहिजे, कारण पुन्हा तांदूळाचं जे पीक आहे, भाताचं पीक आहे ते पावसावर अवलंबून आहे. मग बारमाही काहीतरी किंवा वर्षातनं 2दा घेता येईल असं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मग बटाट्याची लागवड ब्रिटिशांनी जास्ती प्रमाणात सुरू केली. तो आधी उत्तरेत डोंगराळ प्रदेशात गेला, मग मद्रास प्रांतात निलगिरीची जी हे आहे तो जो भाग आहे तिथे गेला. आपल्याकडे जॉन माल्कम म्हणून मोठा सैन्याधिकारी होता जो मुंबई प्रांताचा गव्हर्नर पण झाला. त्यांनी पुण्याजवळ दापोडी जो होता तो कर्नल फोर्डचा बंगला होता. मराठा इतिहासाच्या अभ्यासकांना कर्नल फोर्ड हे नाव चांगलंच माहिती असतं. तो बंगला त्यांनी विकत घेतला. 70 एकर ती एकूण जागा होती. जॉन माल्कमनी ती विकत घेतली, दापोडीची जागा. आणि त्याला तिथे बोटॅनिकल गार्डन तयार करायचं होतं. पण त्यावेळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली या भागात 3 बोटॅनिकल गार्डन्स ऑलरेडी होती, कलकत्ता, मद्रास आणि सिलोन या 3 याच्यात. त्यांचं म्हणणं चौथं कशाला पाहिजे, आणि त्याच्यातनं आपल्याला हवं तो फायदा मिळत नाही, कारण ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी होती, त्यांचा सगळं फायदा तोट्यावरच होतं. पण जॉन माल्कमचं म्हणणं की हे 3 प्रदेश वेगवेगळे आहेत, हा पश्चिम भारत आहे आणि इथे तयार होणारी पिकं वेगळी आहेत, इथलं हवामान वेगळं, इथली लोकं वेगळी आहेत, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपण केला पाहिजे. आणि ज्या प्रदेशावर आपल्याला राज्य केलं आहे त्याचा सायंटिफिक स्टडी असं तो सतत म्हणतो, ते केल्याशिवाय आपल्याला राज्य करता येणार नाही. आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी पैसे द्यायला तयार नव्हते. मग त्यांनी स्वतःच्या पैशातनं तिथे बाग उभारायला सुरुवात केली. तिथे त्यांनी पहिल्यांदा बटाटा लावला. म्हणजे जॉन माल्कम यांनी दापोडीमध्ये स्वतःच्या पैशातून पहिल्यांदा बटाटा लावला. पश्चिम भारताचा जर आपण विचार केला तर. आणि त्याच्या आधी तो कलकत्ता आणि निलगिरी आणि उत्तर भारतात आलेला होता. त्यावेळी सांगलीचे जे पहिले राजे चिंतामणराव पटवर्धन ते त्या दापोडीच्या बागेत गेले होते आणि तिथली नवीन पिकं बघून ते खूप इम्प्रेस झाले.
जॉन माल्कमनी त्यांना अनेक वाणं दिली, त्यात बटाट्याचंही वाण होतं. मग ते सांगलीला गेले, तिथे त्यांनी ते लावलं. पुढच्या वर्षी त्यांनी पत्र लिहिलं की तुमच्यासाठी ही छोटी पिकं असतील, पण आमच्यासाठी हे किती महत्वाचं आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आणि मग पुन्हा तिथे माल्कमनी बटाट्याचं वाण सांगलीला पाठवलं आणि त्याचा उपयोग त्यांनी आपल्या बोटॅनिकल गार्डनच्या वकिलीसाठी केला. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पटवून दिलं की मराठा सरदार जे आहेत, संस्थानिक आहेत, त्यांना नवीन पिकांबद्दल, बागांबद्दल फार प्रेम आहे. त्यांच्या ऑलरेडी सगळीकडे पेशवाईपासून त्याच्या आधीपासून बागा होत्याच आपल्याकडे. तर आपण जर त्यांना नवीन वाणं दिली, शेतीचं शिक्षण जास्ती चांगल्या पद्धतीने केलं, तर त्यांचं आपल्याबद्दल चांगलं मत होईल आणि आपण ते व्यापारात, राज्य करण्यात वापरू शकू. आणि मग 3 वर्षांनंतर तिथे दापोडीला 30-31 सालाच्या सुमारास बोटॅनिकल गार्डन स्थापन झालं. एक अलेक्झांडर गिब्सन नावाचा बॉटनिस्ट होता, जो मुळात भारतात सर्जन म्हणून आला होता. आणि आज आपण क्लायमेट चेंजच्या ज्या गप्पा मारतो त्या त्यांनी 1830 सालापासून करायला सुरुवात केली होती. की जंगलतोडीमुळे तापमान वाढणार आहे, तुम्ही प्लीज जंगलतोड भारतात करू नका, इथली जंगलं उद्ध्वस्त करू नका. आणि त्याच्या आग्रहामुळे वन खातं ब्रिटिशांनी त्या काळी स्थापन केलं, जंगलतोड होऊ नये म्हणून. तो इथे आला, त्याला दापोडी आवडायचं नाही. त्यांनी पुण्याजवळ पाबळ, हिवरे, जुन्नर या सगळ्या भागांमध्ये बटाट्याची वेगवेगळी वाणं निलगिरीच्या तिथनं आणली, त्याच्यावर प्रयोग केले आणि त्यांनी लागवड करायला सुरुवात केली. आणि 10च वर्षात पुण्यातनं बटाटा मुंबईला जायला लागला. सो इट बिकेम अ पॉप्युलर क्रॉप. कारण ॲज अ सेड की ते कशाही बरोबर टाकता यायचं. आणि त्यावेळी लागवड कमी होत असल्यामुळे त्याला एक मूल्य होतं मिळालेलं. आणि त्याच्यामुळेच आता ज्या आपण गोष्टी करतो की अवधचा जो नवाब होता, त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी बिर्याणीमध्ये बटाटा घातला, तर तसं नव्हतं. ते श्रीमंत होतं म्हणून त्यांनी तो घातला. आपल्याकडे सुद्धा लग्नात जी बटाट्याची भाजी आली किंवा श्रीरा पेंडसे यांच्या कादंबरीतली ती आजी म्हणते की मला ती पिवळी भाजी खायची, ते का बरं? कारण ते प्रीमियम पीक होतं, ते श्रीमंतीचं ते लक्षण होतं बटाटा असणं. आणि त्याच्यामुळे बंगालामध्ये किंवा उत्तरेत आपल्याकडे सुद्धा अनेक, जसं लक्ष्मीबाई धुरंधरांनी, सो तो जो समाज होता, पाठारे प्रभू समाज, म्हणजे लक्ष्मीबाई धुरंधर ज्या समाजातनं येत होत्या किंवा तो संपन्न समाज होता, त्यांना बटाटा परवडू शकत होता. आणि 1884 सालचं जे गॅझेटियर आहे मुंबई प्रांताचं, तर त्यात स्पष्टच लिहिलेलं आहे की ठराविक धर्माच्या लोकांनी बटाटा आधी आपलासा केला आणि मग नंतर हिंदूंनी तो केला. कारण आपल्याकडे काय खावं काय खाऊ नये याचे नियम बऱ्यापैकी रिजिड होते. टोमॅटो बद्दल अढी होती. टोमॅटो आपण खूप नंतर स्वीकारला, ही बाहेरून आलेले सगळी पिकं आहेत, तर त्याबद्दल अढी असल्यामुळे मग नंतर लोकांना उपयुक्तता त्याची सगळी पटली. एक गमतीशीर किस्सा आठवतोय मला. पुण्यात चहा प्रकरण झालं होतं. चहा प्यायल्यामुळे लोकांवर बहिष्कार पडला आणि मग ह्याच्या नात्यात तो, त्याच्या नात्यात तो त्याचा मित्र, असं करत करत सगळ्यांवरच बहिष्कार पुण्यात पडला आणि 2 ग्रुप्स झाले, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. तर टिळक जे होते ते चहा पिणाऱ्यांची बाजू लावून धरत होते आणि जवळजवळ पुढची 15-20 वर्ष त्यांनी वर्तमानपत्रातनं जे सनातनी होते त्यांच्याशी वादविवाद घातला. तर एक पत्र आलं होतं, तर त्या पत्रात असं म्हटलं होतं, जे केसरीत छापलं गेलं होतं, की वेदांमध्ये, पुराणांमध्ये कुठेही चहाचा उल्लेख नसल्यामुळे चहा आपल्याला निषिद्ध आहे. तर त्यावर टिळकांनी विचारलं होतं, मग बटाटा पण वेदांमध्ये नाही, पुराणांमध्ये नाही, तो कसा तुम्हाला चालतो तुमच्या पंक्तींमध्ये? सो हे बटाट्याच्या ऍक्सेप्टन्सचं ते लक्षण होतं. आपण टिळकांच्यातलेच होत, कारण की आपण पण बटाट्याचे फॅन होत, जसे ते होते. कारण तो आता सगळीकडेच पसरलेला आहे. बरोबर. तर आणि मग नंतर तो आपण सगळी, आता त्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, पण स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हाही नेहरूंना वाटलं होतं की बटाट्याची पुरेशी लागवड भारतात होत नाही. आणि म्हणून 1949 साली नेहरूंनी सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1949 साली आपण काहीतरी साधारण 2.5 मिलियन टन वगैरे फक्त बटाटा हे करत होतो. तो जवळजवळ पुढच्या 10 वर्षात 12 पटींनी वाढलं. आणि आताही नवीन नवीन वाणं तयार होतातच आहेत त्याच्यासाठी. बटाटा उपासाच्या पदार्थांमध्ये कसा आला? उपवासाची आपण सात्विक थाळी म्हणतो, बरोबर. तर सात्विक थाळीत बटाटा कसा आला? आपल्याकडे असे हार्ड अँड फास्ट रूल्स कुठे लिहिलेलेच नाही आहेत की काय चालतं काय नाही.
कारण आपण आता जे पदार्थ खातो ते सगळे बाहेरूनच आलेले आहेत. मिरची, शेंगदाणा, बटाटा, साबुदाणा हे सगळं बाहेरून आलेलं आहे. बटाटा सुद्धा आपल्याकडे जेव्हा नवीन नवीन आला तेव्हा ते कंदमुळच होतं. आपल्याकडे कंदमुळं ही उपासाला आपण जे रोज खात नाही ते उपासाच्या दिवशी खायचं असा एक समज होता. त्या काळी बटाटा रोज खाल्ला जात नव्हता. साबुदाणा हा काही रोज खाल्ला जात नव्हता, कारण ते थोडे महाग पदार्थ होते त्या काळातले, 19व्या शतकाच्या मध्यानंतरचे. कंदमुळं ही उपासाला चालत होती. बटाटा सुद्धा हे कंदमुळच आहे आणि त्यामुळे ते आलं. दुर्गाबाई भट यांचं उपोषण पाकशास्त्र नावाचं पुस्तक आहे, जे 1892 साली प्रसिद्ध झालं. त्यात फक्त उपासाचे पदार्थ आहेत आणि त्यात बटाट्याचे पदार्थ आहेत. त्यात बटाट्याचा शिरा आहे बरं आणि त्यात बटाट्याचे वेफर्स आहेत. अच्छा. सो त्या काळापासून बटाटा उपासाला चालतो असं आपण समजलं. आणि मग नवीन पदार्थ जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो, सोलकढी इकडे आली घाटावर कोकणातनं, तेव्हा सोलकढी पण उपासाला चालते अशी जाहिरात झाली. नीरा सरकारला पॉप्युलर करायची होती, तेव्हा नीरा पण उपासाला चालते अशी जाहिरातच त्याची तयार झाली. बरं. त्यामुळे मुंबईत, पुण्यात नीरेचे जे सुरुवातीचे स्टॉल्स तयार झाले तिथे पाटी लावलेली असायची की नीरा पौष्टिक आहे, नीरा उष्णतारोधक आहे, नीरा उपवासाला चालते, असं सगळीकडे लिहिलेलं असायचं. कारण त्याला पूर्वानुभव असा काहीच नव्हता. हे नवीन होते सगळे आणि ते आपल्या आहारात नव्हते. आणि आपल्या आहारात नसल्यामुळे ते कधीतरी उपोषण आपण करू, उपास आपण जेव्हा करू तेव्हा ते खाल्लेले चालतील असा तो समज होता. आणखीन त्या ग्रंथाबद्दल सांग ना, की उपोषण काय नाव म्हणाला? उपोषण पाकशास्त्र. उपोषण पाकशास्त्र. मग ह्याच्यात बटाट्याच्या ह्या 2 पाककृती होत्या की आणखीन किती आहेत? म्हणजे त्यात बऱ्याच आहेत. त्यात जवळजवळ 90 एक पाककृती आहेत मला आठवत आहेत. त्यात आरारोट आहे. आरारोट पण त्या काळी प्रसिद्ध करण्याची चळवळ सुरू होती आणि त्याला पाठिंबा टिळक आणि आगरकरांनीच दिला होता. तर एक गोगटे नावाचे गृहस्थ होते, तर गोगट्यांची दापोलीजवळ जागा होती आणि त्यांनी आरारोटाची शेती तिथे करायला सुरुवात केली होती. आणि त्यांना राणीचा स्टॅम्प मिळाला होता गुणवत्तेचा. आणि खरे म्हणून होते जे टिळकांचे मित्र होते. टिळक चरित्रात अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख येतो. तर खरे आणि गोगटे यांनी पार्टनरशिपमध्ये आरारोटाची सात्विक स्वदेशी बिस्किटं विकायला सुरुवात केली होती. केसरी आणि आगरकरांचा जो सुधारक होता त्याच्यात आपल्याला त्याच्या जाहिराती बघायला मिळतात. तर आरारोट पॉप्युलर ब्रिटिशांनाही करायचं होतं, बंगालातही करत होते. हे जे मी मगाशी श्रीरामपूरचे मिशनरी म्हटले, तर त्यांनी नवीन पिकं लावणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसं द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे तुम्ही बटाटा लावला तर तुम्हाला 50 रुपये देऊ, तुम्ही पीच किंवा स्ट्रॉबेरी लावली तर 100 रुपये देऊ किंवा सोन्याचं एक नाणं देऊ, अशी त्यांची स्कीम होती. तर त्यांनी सुद्धा आरारोट पॉप्युलराइज, लोकप्रिय करण्यासाठी लोकांना पैसे द्यायला सुरुवात केली होती. ते आपल्याकडे साधारण 1880-81च्या सुमारास गोगट्यांनी केलं. त्यांचं नाव नारायण रामचंद्र गोगटे आणि रत्नागिरी दापोली या ठिकाणी त्यांच्या जमिनी होत्या. तर उपोषण पाकशास्त्रात आरारोटाचे पदार्थ आहेत. साबुदाणा 1-2 ठिकाणी तेव्हा नवीनच आलेला आहे, त्याचा एक पदार्थ सापडतो. फळं आहेत. सफरचंद आपल्याकडे त्यावेळी जेमतेम नवीन येत होतं, त्यामुळे आज आपल्याला ते पदार्थ सामान्य वाटतात. पण ते पुस्तक विकत घेणारी जी व्यक्ती असेल त्या काळातली, कारण मध्यमवर्ग नव्याने येत होता, त्याच्याकडे पैसे होते. हे जे प्रीमियम पदार्थ आहेत, फळं असतील किंवा नवीन आलेल्या भाज्या असतील, त्या एकेकाळी श्रीमंतांना परवडत होत्या. मध्यम वर्गाला सुद्धा ॲस्पायरेशन्स असतात की आपल्याला याला जायचंय, मग आपण ते पदार्थ खाऊन बघायचे. त्याच्यातनं मध्यम वर्गाने तो आपल्यासा केला. आणि मग जशी स्वस्ताई आली तसं मग बटाटा, साबुदाणा हे सगळे पदार्थ सगळ्या स्तरांमध्ये खाल्ले जाऊ लागले. आणि मग एखादा पदार्थ जेव्हा सगळ्या स्तरांमध्ये जातो तेव्हा जो वरचा आर्थिक वर्ग असतो तो नवीन काहीतरी शोधतो. मग तशी आपल्याला त्या सायकल्स दिसतात. एकेकाळी पनीर आपल्याकडे नवीन होतं, आता पनीर सगळेजण खातात, मग नवीन काहीतरी श्रीमंत लोक खातील. एकेकाळी मशरूम्स खूप एक्झॉटिक होते, मग आता मशरूम सगळीकडे मिळतात म्हटल्यावर आता मशरूमच्या नवीन जाती आपल्याकडे यायला लागल्या. किंवा आता आपण अवोकाडो खातो, ते सुद्धा तसंच एकेकाळी श्रीमंतांनाच परवडायचं, आता ते मध्यम वर्गाला सुद्धा परवडायला लागलं. मग ते सगळ्यांना परवडण्यासारखं होईल तेव्हा नवीन काहीतरी आपल्याकडे येईल. खरंच हा सगळा इतिहास खूप रंजक आहे. आणि बटाटे लावायला 50 रुपये किंवा काही त्यावेळेची काही रक्कम असेल ती दिली जायची. हो, कारण त्याच्याबद्दल भीती होती लोकांच्या मनात
म्हणजे बटाटा खाण्याबद्दल बटाटा मनात भीती होती. खाण्याबद्दल पण होतं. आणि हे बाहेरून आलेले आहे, त्यांचा हेतू काय आहे हे आपण लावण्यात, हे विकत कोण घेईल, कारण जी सामान्य जनता आहे त्यांना हे पदार्थ माहितीच नाही आहेत. म्हणजे मी काही ज्येष्ठ नागरिकांशी बोलतो, हे करतो, तेव्हा मला अनेकांनी सांगितलंय की 30-40 साली जेव्हा फुलकोबी त्यांना पहिल्यांदा दिसला किंवा त्यांनी शेती करायला सुरुवात केली, आम्ही नाही खायचो, आम्ही फक्त विकायचो. उरला तर आम्ही तो गाईगुरांना घालायचो. बापरे. असंही मी लोकांकडनं ऐकलेलं आहे. आणि या बाबतीत एक आपल्याकडे जसं तिकडे श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी केलं किंवा बोटॅनिकल गार्डन्सनी केलं किंवा गिब्सननी केलं. गिब्सन शेतकऱ्यांशी बोलायचे, त्यांना बोलवायचे आपल्याकडे, त्यांना ही सगळी वाणं द्यायचे. पण तरी खूप मोठी भीती होती. ती भीती निर्मूलन करण्याचं सगळ्यात मोठं काम आपल्याकडे कोणी केलं असेल तर ते महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. महात्मा फुले दर रविवारी त्यांची जी मांजरीजवळ जमीन होती तिथे त्यांनी ही सगळी पिकं लावली होती बटाट्यासकट. हो, तिथे ते सगळ्या शेतकऱ्यांना बोलवायचे. सावित्रीबाई, यशवंत असे सगळे पुण्यातनं यायचे. सावित्रीबाई सगळ्यांसाठी भाकरी घेऊन यायच्या तिथनं. महात्मा फुले तिथे राहिलेले असायचे शेतावर. आणि ते सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचे की ही पिकं तुम्ही लावा, याच्यातनं तुम्हाला पैसे मिळतील, ह्यांनी आपल्या सगळ्या लोकांचं पोट भरणार आहेत. त्याआधी अनेक वर्ष ब्रिटिशांकडे महात्मा फुल्यांनी रदबदली केली होती की तुम्ही कालवे इथे खणायला पाहिजे, तुम्ही नदीच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. कारण 78 साली मोठा दुष्काळ खूप मोठा पडून गेला होता. दुष्काळांची परंपराच आपल्याकडे मोठी होती. महादेव गोविंद रानड्यांची जी सार्वजनिक सभा होती ती सुद्धा दुष्काळाबद्दल तुम्ही काहीतरी करा असं ब्रिटिशांना गारहाणं हे करत होती. तर महात्मा फुल्यांनी पत्र लिहिली, कालव्यांच्या योजना ब्रिटिशांपुढे मांडल्या. ब्रिटिशांनी ते केलं कारण ब्रिटिशांचाही त्याच्यात हेतू होताच, कारण त्यांनाही इथे राहायचंच होतं आणि लोकांची जबाबदारी आधी म्हटलं तसं. पण महात्मा फुले सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधायचे आणि त्यांना हे पटवून द्यायचे की तुम्ही, आणि ते त्यांना समोर खाऊन दाखवायचे की बघा मी ही भाजी खातोय, मला काही झालेलं नाहीये. बरं. महात्मा फुल्यांच्या आठवणीत हे लिहिलेलं आहे सगळं. हरिनरक्यांनी जे संपादन केलेलं आहे त्या आठवणी लिहिलेल्या आहेत. आणि दुसरे महादेव गोविंद रानडे, त्यांनी वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंडई तेव्हा नव्हती. मंडई 1885 साली पुण्याची सुरू झाली, पण तिथे तेव्हा त्याच्याजवळ एक संस्था त्यांनी स्थापन केली होती. आणि मग दुधाचं व्यवस्थापन कसं करायचं, त्यामुळे पहिलं मेकॅनिकल सेपरेटर म्हणजे मेकॅनिकल रवी, दुधातनं साय बाजूला काढायला, त्यातनं लोणी करायला. तर ओझेनी नावाचे एक कलेक्टर होते जे नंतर ॲग्रिकल्चर विभागात त्यांनी स्वतःहून मागून घेतलं. ते मुंबईला होते. रानड्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी 2 तरुण इंग्लंडहून इकडे मागवले आणि त्या दोघांनी मग तो मेकॅनिकल रवी तयार केला. त्याचं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन रानड्यांनी पुण्यात घडवून आणलं. तिथे महादेव बल्ला नामजोशी म्हणून होते जे टिळकांचे सहकारी होते, ते त्यावेळी उपस्थित होते. आणि त्यापैकी एक केव्हेंटर नावाचे एक गृहस्थ होते. ह्या केव्हेंटर नावाच्या गृहस्थांना ओझोननी पुण्यात ठेवून घेतलं कारण पुण्यात दुधाची मोठी समस्या होती. नीट चांगलं दूध मिळत नसे, बाहेरून आपल्याकडे दूध येईपर्यंत खराब होईल सगळं. तर पुण्याला गणेश खिंडी जवळ जागा होती शेती विभागाची, तिथे राहून दुधाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि चीज कसं तयार करायचं याचे 2 वर्ष त्यांनी प्रयोग केले. आणि त्यातून साधारण 1881-82च्या सुमारास पुण्यात चीज तयार झालं. आणि आज आपण मोठ्या शहरात गेलो तर केव्हेंटर्स नावाचा एक मिल्कशेकचा ब्रँड आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. दिल्ली, दार्जिलिंग, शिमला, बंगलोर, पुण्यातही आहे, मुंबईतही आहे. तर हा केव्हेंटर मिल्कशेक ब्रँड त्यांनी त्या काळी सुरू केलेला आहे, की ज्याला महादेव गोविंद रानड्यांच्या आग्रहाखातर ओझोननी भारतात बोलावून घेतलं. म्हणजे सगळंच फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे महात्मा फुलेंचं शेतकऱ्याचं असूड हे माहिती असतं, पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी ऍक्च्युली जे आपण ग्राउंडवर जाऊन काम करतो किंवा त्यांना स्वतः भाजी खाऊन दाखवणं, अशा सारख्या ज्या गोष्टी केल्यात त्या ते खरंच म्हणजे महात्मा फुल्यांचं शिक्षणाचं जे ऋण आहे ते आपण सतत उल्लेख करत असतो, पण शेतकऱ्यांसाठी आणि एकंदर आपल्यासाठी, कारण ते त्यांनी पिकवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही. बरोबर. पाणी व्यवस्थापन, जलव्यवस्थापन यातलं महात्मा फुल्यांचं जे कार्य आहे तेही अतुलनीय आहे. म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा असा दुसरा नेता विचारवंत कोणी झालेला नाही आपल्याकडे.